नमस्कार मित्रांनो, एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि गेल्या 4 दिवसापासून आपण तलाठी भरतीच्या संबंधित जिल्हानिहाय जी निवड यादी आहे नॉर्मलायझेशन स्कोरनंतर ती आपण बघत आहोत. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा. तर मित्रांनो, आज आपण बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, रायगड, रत्नागिरी आणि यवतमाळ या 6 जिल्ह्यांच्या ज्या पी-डी-एफ आहे, त्या संदर्भात बोलणार आहोत. तर मित्रांनो बघा, पहिली जी पी-डी-एफ आहे आपली बुलढाणा जिल्ह्याची नॉर्मलायझेशन स्कोरनंतर साधारणपणे जर आपण बघितलं, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 190+3 विद्यार्थी. एकंदरीतच इथं जर आपण बघितलं, साधारणतः 135 पानांची ही पूर्ण जिल्ह्याची पी-डी-एफ आहे आणि यामध्ये जे आहेत ना, इथे जागा कमी असल्या कारणामुळं स्पर्धा कमी होते इथे. पण साधारणतः जर आपण बघितला, इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नक्कीच या जिल्ह्यामध्ये जो कट ऑफ आहे, तो कट ऑफ हा कमी असणार आहे. कारण इथे जागा कमी असल्या कारणामुळं इ इथल्या ज्या विद्यार्थ्यांनी शेजारच्या जिल्ह्यामध्ये आपला जो फॉर्म आहे, तो भरला होता. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, गडचिरोली. गडचिरोलीमध्ये सुद्धा इथं स्पर्धा आहे, ती आपल्याला कमी प्रमाणात दिसून येते. आजच्या या 6ही पी-डी-एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती दिली आहे. लिंकवरती क्लिक करून आपण आपला जो एन-एम-बी स्टडी कॉर्नरचा जो टेलिग्राम चॅनल आहे तो जॉइन करा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांच्या ज्या काही पी-डी-एफ आहे तलाठी भरतीशी संबंधित त्या आपण डाउनलोड करू शकता. जवळपास सर्वच जिल्ह्यांच्या ज्या काही पी-डी-एफ आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत. काही जिल्ह्यांच्या बाकी आहेत, तर पुढच्या 2 दिवसामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या दिल्या जातील. त्यानंतर पुढे बघा गोंदिया. गोंदियामध्ये सुद्धा स्पर्धा आहे, ती साधारणतः कमी आपल्याला दिसून येते. म्हणून नक्कीच इथे जे मेरिट आहे ते कमी लागेल. आणि दुसरी गोष्ट इथे अशी, की इथे सुद्धा जागा आहेत त्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये कमी होत्या. त्यानंतर रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा होत्या. म्हणून गोंदिया आणि गडचिरोलीच्या तुलनेमध्ये तर इथे मेरिट आहे, ते मेरिट आपल्याला जास्त दिसून येतं. साधारणपणे इथं 200 मार्कांच्या आसपास जर आपण बघितलं, तर 8 उमेदवार आहेत, त्यांना 200 प्लस स्कोअर आहे. त्यानंतर 190च्या पुढे जर आपण बघितलं, तर साधारणतः 190 83 उमेदवारांना 190 आहे. त्याच पद्धतीने रत्नागिरीचं जर आपण बघितलं, रत्नागिरीमध्ये सुद्धा बघा 190च्या आसपास जर आपण बघितलं, तर 33 उमेदवार आहेत. तर अशा ह्या आज 6 जिल्ह्यांच्या ज्या काही पी-डी-एफ आहेत, त्या आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि त्यावरून आपण आपला जो काही रँक आहे, त्याचा जो अंदाज आहे, तो अंदाज आपण लावू शकतो. यवतमाळमध्ये सुद्धा जागा कमी असल्या कारणामुळं इथं बऱ्याच उमेदवारांनी शेजारच्या आपल्या जिल्ह्यामध्ये जे आपले जे फॉर्म आहेत, ते फॉर्म भरले होते. तर अशाच प्रकारच्या नवीन-नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि या सगळ्या ज्या पूर्ण पी-डी-एफ मिळण्यासाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे एन-एम-बी स्टडी कॉर्नर, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची जी लिंक दिली आहे, ते लिंक क्लिक करून आपला जो टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि आपल्या जिल्ह्याच्या ज्या काही पी-डी-एफ आहे, त्या पी-डी-एफ आपण डाउनलोड करून आपला जो स्कोरचा अंदाज आहे, तो आपण लावू शकता. व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक जरूर करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद.